क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, हिंदू जनजागृती समिती। बांधवांनो, आत्ताच आपण पत्रकार परिषद घेऊन विप्रो या कंपनीमध्ये कशा पद्धतीने एका हिंदू युवतीला धर्मांतरण करण्यासाठी भाग पाडण्यात आलं, तिला अन्य मुस्लिम समाजातल्या व्यक्तीशी लग्न करून तुला चांगली लाईफ मिळेल अशा पद्धतीने तिला प्रलोभन देण्याचा भाग केला, तर याबद्दल विरोध करण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे। अशा पद्धतीच्या घटना सातत्याने कॉर्पोरेट क्षेत्रातून समोर येत आहेत। मी या सर्व घटनांचा रणरागिणी शाखेच्या वतीने जाहीर निषेध करते आणि सर्व हिंदू मुलींना आवाहन करते की तुमच्याही बाबतीमध्ये जर असं काही घडत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा आणि तुम्ही पुढे येऊन तुमच्या बद्दल होत असलेल्या अन्यायाचा विरोध करण्यासाठी सज्ज व्हा आणि आम्हाला जर अशा काही घटना घडत असतील तर अवश्य संपर्क करा। आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी निश्चितच समोर येऊ। धन्यवाद। पुणे पत्रकार संघामध्ये एका महत्त्वपूर्ण विषयावर आज प्रेस कॉन्फरन्स झाली। नाशिकच्या TCS प्रकरणानंतर पुण्यामधल्या विप्रो टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे, या कंपनीमध्ये कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे। या प्रकरणातली पीडित महिला आहे, तिने आज पत्रकार परिषदेत सर्वांसमोर काय झालं, कुठला मानसिक त्रास सहन करावा लागला हे आपल्या सर्वांसमोर मांडलेलं आहे। आज तिची जी कलिग्स आहेत, शाहीना रफिक नावाची, हिने वारंवार धर्मपरिवर्तन, इस्लामिक धर्म स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी फोर्स केला, जबरदस्ती केली, वरिष्ठांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठीची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली। दुबईमध्ये अनेक शेख मिळतील, त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर लग्न करतो तर लाईफ सेटल होईल, अशा प्रकारचं त्या ठिकाणी अमिषाने प्रलोभन दाखवण्यात आली। या सर्व गोष्टीतनं त्या ठिकाणी मानसिक त्रास होऊन या पीडित महिलेने आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय सोसावं लागलं आणि या सगळ्या गोष्टींची कंप्लेंट त्या ठिकाणी विप्रो प्रशासनाकडे वारंवार करून सुद्धा कुठल्याही प्रकारची संवेदनशीलता न दाखवता याला कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाहीये। शेवटी पत्रकारांच्या समोर येऊन हे सगळं प्रकरण उघड करावं लागलं। या सर्व घटनेची चौकशी झाली पाहिजे। अन्यही कुठल्या पीडित मुली किंवा महिला आहेत का याच्याकडे सुद्धा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहून सगळी चौकशी झाली पाहिजे। ही शाहीन रफिक आणि तिचे सर्व जे मुस्लिम सहकारी आहेत, ज्याप्रमाणे TCS म्हणजे याचं कनेक्शन अगदी पाकिस्तान पर्यंत होतं, तसं याच्यामध्ये काय आहे का याची चौकशी झाली पाहिजे आणि या पीडितेला न्याय दिला गेला पाहिजे। अशा प्रकारच्या घटना पुन्हा पुन्हा घडतायत, हे का होतंय हे सुद्धा सरकारनं आणि पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा मुलींसाठी, अशा महिलांसाठी एक असं काउन्सिलिंग सेंटर उघडलं पाहिजे की ज्याच्यामध्ये स्वतःहून येऊन त्या सगळं मनातले विचार सांगतील आणि त्यांना मदत होईल। ही मागणी हिंदू जनजागृती समितीकडे आम्ही करतोय। संबंधित सर्वांवरती तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे आणि पीडितेला न्याय दिला पाहिजे, हे आपल्या सर्वांसमोर सांगतो। नमस्कार।